नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा। निवृत्ती उदारा सोपान देवा। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी। आद्यत्रय जननी देवांची जयांचे केलिया स्मरण। होय सकळ विद्यांचे अधिकरण। तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता। अहो अर्जुनाची पांती जे परिसनया योग्य होती। तीही कृपा करुणी संती अवधान द्यावे। हे सलगी म्या म्हणितरे चरणा लागून विनविले। प्रभू सखोल हृदय आपुले म्हणवुनिया। कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने आपण श्री भगवती ज्ञानेश्वरीच्या प्रथमाध्यायाचा चिंतनाचा विचार करत आहोत। श्री गुरूंचा संबंधाने असणारी मंगलाचरणाची भावना, यानंतर महाभारताचं वर्णन, महाभारतामध्ये आलेल्या भीष्म पर्वातील भगवद्गीतेचं काय गौरव आहे त्याचाही आपण विचार पाहिला। आणि मग या भगवद्गीतेचं सेवन करणारे कोण आहेत, परमार्थ मार्गातला जो विरक्त आहे, सदा अनुभव घेणारा जो संत वर्ग समूह आहे, किंवा सोहम भावाने संसाराच्या पैल तीराला जे पोचलेले आहेत ते या भगवद्गीतेमध्ये रममान होतात, किंवा भक्तांकडून या भगवद्गीतेचं श्रवण केलं जातं। ब्रह्मदेव आणि भगवान शिवशंकर तोंड भरून या गीतेचं स्तवन करतात, किंवा ब्रह्मदेवाचे मानसपुत्र सनक सनंदन, सनत सुजात आणि सनत कुमार हे चौघही भावंड आदरपूर्वक या गीतेचं सेवन करतात। ज्ञानोबारा म्हणतात, शरद पौर्णिमेला चंद्राच्या किरणातून अमृताचे कण पाझरतात, पण त्या कणाचं सेवन करण्याची हातवटी फक्त चकोर पक्ष्यांकडे किंवा त्यांच्या पिल्लांकडेच आहे। ज्याप्रमाणे कोवळ्या मनाने ते अमृताचे कण वेचून घेतात, त्याप्रमाणे श्रोत्यांनी या भगवद्गीते नावाची जी काही कथा आहे, ही ब्रह्मकथा आत्मकथा, याचा अनुभव घ्यावा। आणि याकरिता चित्ताला अतिशय हळुवारपणा प्राप्त झाला पाहिजे। संवाद करण्याकरता शब्द लागतात, पण कायमच मनुष्याने शब्दामध्ये रममान होऊ नये। विवेक चूडामणी नावम ग्रंथामध्ये श्रीमद आद्य जगद्गुरु शंकराचार्य असं म्हणतात, शब्द जालम महारण्यम चित्तभ्रमण कारणम। शब्दाचं फार मोठं अरण्य आहे, जाळं आहे, आणि त्यामध्ये चित्ताला भ्रम कारण ठरतो, म्हणजे भ्रमयुक्त प्राप्त होतं। म्हणून फार शब्दामध्ये पण रममान होऊ नये। आहाच बोलाचे वालिप फेडीजे आणि ब्रह्माची याची अंगा घडीजे। मग सुखेसी सुरवाडीजे सुखाची माझी। म्हणून जेव्हा आपण श्रवण करतो तेव्हा शब्दांची आवश्यकता आहे, पण जेव्हा आपण मनन करतो तो मनाशी जो संवाद होतो आपला चिंतनाचा, तो शब्दा वाचून होतो। इंद्रियानेनता भोगीजे, अर्थात इंद्रिय बहिर्मुख याकरिता चालणार नाही। अंतर्मुख इंद्रियांची संपन्नता ही परमार्थामध्ये खूप आवश्यक आहे। जो इंद्रियांते चोरुनी जेवी तयासीचे भावे का, किंवा आता इंद्रिया देऊनी कवाड हृदयी भोगी, अशा प्रकारची हातवटी। आणि जर ज्या शब्दाचा हा मोठा उपकार आहे, शब्दाचा उपकार असल्यामुळे आपल्याला हे ब्रह्मज्ञान श्रवण करता येतं, किंवा 6 प्रमाणामध्ये शब्द प्रमाण अत्यंत प्रबल प्रमाण आहे। शब्दाचे फार मोठे उपकार आहे। शब्द स्वरूपामध्ये प्रविष्ट करतात, पण शब्द जागेवरच राहतात। शब्दाचा उपकार आहे हा। मग ज्या शब्दाने आपल्याला परमात्मा वस्तू प्राप्त करून दिली, तर ते शब्द उच्चार करण्याच्या पूर्वीच एवढा अधिकार तयार व्हावा की जणू काही आपल्या अंतकरणाने परमात्मा स्वरूपाला आलिंगन देण्याकरताच तयार व्हावं, हा एक अर्थ। किंवा शब्द आणि शब्दातला प्रमेय दोन्ही आपल्या समोर आले तर इतकी हातवटी साधकाची किंवा श्रवणकर्त्याची असावी की शब्दाच्या अगोदर त्याने प्रमेयालाच आलिंगन द्यावं। बोला आधी झोंबीजे प्रमेयासी, हा सगळा विचार पाहिला। आणि मग या श्रवणाकरता स्थिरही अंतकरण लागेल, आणि गांभीर्य ज्या अंतकरणामध्ये आहे त्याही अंतकरणाची संपन्नता लागेल। भ्रमर परागाचे कण कमळातून घेऊन जातात, पण कमळांच्या पाकळ्यांना कळूही देत नाही। तसं या ग्रंथाचं सेवन करण्याची हातवटी आहे।
किंवा आपली जागा सरोवरातली न सोडताही आकाशामध्ये प्रगट झालेल्या चंद्राच्या प्रीती सौख्याचा आनंद घ्यावा आणि हा अनुराग फक्त कुमुदिनीलाच कळतो, त्याकरता ती अत्यंत गंभीर आणि स्थिर अंतकरणाने संपन्न आहे. दोन्ही उदाहरणातला भाव ज्ञानोबा म्हणतात, ऐसेने गंभीरपणे. दोन दृष्टांतातला भाव एकाच ओळीमध्ये सांगतात. अशा प्रकारच्या गांभीर्याने जो युक्त असेल आणि स्थिर अंतकरणाने संपन्न असेल, तोच या ग्रंथाचा श्रवण करणारा अधिकारी, त्यालाच यातली प्रमेय मान्य होईल, अशी ज्ञानोबांनी स्वतःसुद्धा त्या श्रोत्याची असणारी मान्यता प्रगट केली आहे. आता श्रवण कसं करावं याकरिता आपल्यासमोर आदर्श असावा. ज्ञानोबांची दया फार मोठी आहे की ज्ञानोबा फक्त प्रमेय सांगत नाही, युक्तीच प्रतिपादन करतात असंही नाही, तर त्याकरिता दृष्टांतही आपल्यासमोर देतात. अर्थात योग्य असणारा श्रोताही देतात बरं का. या बाबतीमध्ये निवड करायची ठरली तर ग्रंथकर्त्याच्या समोर फार मोठा प्रश्न येत असतो. जसं की श्री नारद महर्षींनी भक्तिसूत्रामध्ये तल्लक्षणाने वाच्यन्ते नाना मतभेदात असं म्हणून भक्तीच्या संबंधाने कोणाकोणाचे काय काय लक्षण आहेत त्या सगळ्या लक्षणांचा परामर्श आपल्या समोर दिला. पूजादिषु अनुराग पाराशर्य, कथादिष्व इति गर्गः, आत्मरत्य विरोधेनिति शांडिल्यः, असे तिघांचे मत प्रतिपादन केले की पूजादी कर्मामध्ये प्रेम असावं असं पाराशर्यांचं म्हणजे व्यासांचं म्हणणं आहे. त्यानंतर कथादिकामध्ये प्रेम असावं गर्गाचार्यांचं म्हणणं आहे. आणि आत्मरतीच्या अविरोधी जे असेल त्या प्रेमाला भक्ती असं म्हणतात, शांडिल्य महर्षींचं म्हणणं आहे. तुमचं काय म्हणणं आहे? नारदजी म्हणतात, नारद असतो तदर्पिताखिलाचारता तद्विस्मरणे परम व्याकुलतेती. भगवंताला कायिक वाचिक मानसिक सगळ्या प्रकारची कर्म समर्पण करायची आणि देवाचं विस्मरण प्राप्त झालं तर अंतकरणामध्ये परम व्याकुलता निर्माण होणं हे भक्तीचं लक्षण आहे. उदाहरण सांगा बरं. मग जगामध्ये भक्त किती मोठे आहेत? मग आता या लक्षणाच्या बाबतीमध्ये उदाहरण सांगायचं म्हटलं तर एका भक्ताची निवड करावी की दुसऱ्या भक्ताला राग येऊ शकतो, तसं भक्ताला राग येत नसतो. पण प्रश्न आहे की नाही? नारद महर्षींनी जगातल्या सगळ्या भक्तांचं अवलोकन केलं आणि ज्यांनी आपल्या जीवनातलं कर्म देवाला समर्पण केल्यानंतर भगवंताच्या विस्मरणामध्ये परम व्याकुलता प्राप्त झाली, असं नारद महर्षींना जगतामध्ये एकच पात्र दिसलं. आणि म्हणून उदाहरण दिलं, यथा व्रजगोपिकानां, ज्याप्रमाणे व्रजामध्ये राहणाऱ्या गोपिकांनी भगवंताची भक्ती केली. जे नारदजी म्हणतात ना पुढे भक्तिसूत्रामध्ये, स्त्री धन नास्ती वैरी चरित्रम न श्रवणीयम, यांचं भक्तांनी चरित्र ऐकू नये म्हणे साधकांनी. आणि तेच नारद महर्षी भक्तीचा आदर्श सांगत असताना यथाव्रज गोपिकानां हे लक्षण का सांगतात? त्याचं कारण असं आहे की भक्ती क्षेत्रामध्ये गोपिकांसारखा अधिकार कोणाचाच नाही. ज्यांचे कृष्णी तन मन झाले रत, गृहपती सुत विसरल्या, किंवा विषतया झाले धनमान जन, वसविती वन एकांती त्या. जगद्गुरू तुकोबाराय बाळकडीमध्ये त्या गोपिकांचा अधिकार सांगतात. त्या गोपिकांचं ते प्रमाण पाहिलं तसं वाटतं अजून तर आपली सुरुवात सुद्धा नाही. विषतया झाले धन, त्यांना धन विषतुल्य झालं. विषतया झाले धन, पुढे मान, आणि याच्याकरता सगळी धावपळ आहे. विषतया झाले धन मान जन. हे धन मान जन पाहिलं तर असं वाटतं परमार्थामध्ये आपण आलो ते याच्यासाठीच आलो की काय? धन कमवावं, लोकांचा मान सन्मान करावा, लोकांकडून घ्यावा, किंवा मग लोकसंग्रह करावा. हे लक्षणसूत्र जर पाहिलं तर अजून तर आपली सुरुवातही नाही असं वाटतं आहे. आणि त्यांना ते विषतुल्य झालं आहे. विषतया झाले धन मान जन, वसविती वन एकांती त्या. ज्यांचे कृष्णी तन मन झाले रत, गृह पती सुत विसरल्या. या सगळ्यांना त्या विसरल्या बघा. विसरल्या कामधंदा, सगळ्यांचा विसर पडला. म्हणून नारद महर्षींनी भक्तीचं लक्षण सांगत असताना जसं आपल्यासमोर यथा व्रजगोपिकानां हे उदाहरण दिलं, तसं आम्ही जे लक्षण सांगितलं की नाही की जो गांभीर्याने युक्त आहे,
स्थिर अंतकरणाचा आहे. असा जगात जर पात्र पाहिलं तर एकच पात्र आहे. जसं की 15व्या अध्यायामध्ये भगवंतांनी असं म्हटलं आहे, तरी विरक्ती वाचून कही ज्ञानासी तगणेचे नाही, हे विचारून ठाई ठेविले देवे, किंवा जे पाताळीचे निधान दाविल किर अंजन, परी होवावे लोचन पायाळाचे. तिथे एक शब्द आला बघा, हे पाहता जगी देखील एक, तया ज्ञाना लागी कवना योग्यता अंगी, हे पाहता जगी देखील ऐकू. ज्या ज्ञानामुळे आपल्याला मोक्ष प्राप्त होतो, या ज्ञानाची योग्यता पाहत असताना कुणी आहे का? ज्ञानोबाला म्हणतात, जगात पाहिलं तर एकच व्यक्ती दिसला आम्हाला. कोणता? विरक्ती वाचून काही ज्ञानाशी तगणेचे नाही. हे ब्रह्मज्ञान आपल्या अंतकरणामध्ये जो समाविष्ट करू शकतो, असं जगतामध्ये फक्त आम्ही एकच पात्र पाहिलं. म्हणजे ब्रह्मज्ञानाकरता विरक्त हे पात्र पाहिलं, भक्ती करता गोपिका हे पात्र पाहिलं. तसं ऐकावं कसं याकरिता ज्ञानोबांनी एक पात्र पाहिलं. अहो, कोण आहे ते पात्र? या ओळीमध्ये सांगतात, ऐकण्याच्या बाबतीमध्ये एक योग्यता असावी लागते. बरं, 6व्या अध्यायामध्ये ओव्या आहे की आपल्याला जे मिळतं ना, योग्य होऊन कीचे ते आधीची फळे. एक ऐसेची एक विचारिले, जे या ब्रह्मत्वाचे डोहळे जाहले, परी उदरा वैराग्य आहे आले बुद्धीची या. एरवी दिवस तरी या अपुरे, परी वैराग्य वसंताचे ने भरे, जे सोहम भाव महुरे मोडोनी आला. मनोनी प्राप्ती फळी फळता, ययासी वेळ न लागेल आता, होय विरक्तायसा अनंता भरवसा झाला. ते भगवंताने ते 6व्या अध्यायामध्ये भक्तराज अर्जुनाने असं म्हटलं, देवा खरं सांगू का तुम्हाला, देवा ये संत चिन्हे अंगी न ठकती माझ्या. तुम्ही सांगितलेली संतांची लक्षणं माझ्या अंगावर मला काही बाणवल्या जाणार नाही. पण एक आहे, जे तुम्ही चित्त द्याल तरी ब्रह्म मिया होईजेल. काय झाले? अभ्यासी जेल सांगाला जे. मला ब्रह्म प्राप्ती होण्याकरता अडचण काय आहे? फक्त एवढंच आहे की तुम्ही माझ्यावर लक्ष दिलं पाहिजे. याकरताच श्रोत्यांच्या अवधानाची वक्त्याला गरज असते. तुम्ही चित्त द्याल, वक्त्याच्या अंतकरणातून कोणते प्रमेय बाहेर काढायचे हे हातवटी एकाग्र संपन्न असणाऱ्या श्रोत्याच्या हातात असते. बरं, ज्ञानोबा म्हणतात ना, अहो चंद्रकांत द्रवता किर होय, परी ते हातवटी चंद्रिकी आहे. म्हणून वक्ता तो वक्ता नव्हे, श्रोते नवीन. श्रोते नवीन शब्द आहे बरं, नाही तर श्रोते नवीन असा अर्थ नाही, फोड नाही करायची त्याची. श्रोत्यांच्या शिवाय वक्ता हा वक्ता होऊ शकत नाही. याकरिता श्रोत्यांनी अवधान द्यावं किंवा गुरूंचा प्रसाद प्राप्त व्हावा, याकरिता त्यांनी लक्ष द्यावं. म्हणून भक्तराज अर्जुनाने देवाला विचारलं, प्रभो ब्रह्म मी होईल का? आपुल्यापणाच्या संबंधाने एवढं काम तुम्हाला करता येईल? भगवान म्हणले, काय झालं अर्जुना, फक्त तुझ्या मनामध्ये मात्र ब्रह्मप्राप्तीची ज्या अर्थ जिज्ञासा निर्माण झाली, याचा अर्थ असा आहे, जे या ब्रह्मत्वाचे डोहळे जाहले, तुला ब्रह्मप्राप्तीचा डोहळा निर्माण झाला. डोहळा म्हणजे उत्कट इच्छा, आणि डोहळा हा त्या मातेचा नसतो, तो त्या गर्भाचा असतो. मग आता अर्जुनाच्या मनामध्ये जर ब्रह्मप्राप्तीची इच्छा निर्माण झाली असेल, तर हा डोहळा कोणाचा आहे? अर्जुनाच्या उदरामध्ये वैराग्य नावाचा गर्भ स्थापन झालेला आहे. परी उदरा वैराग्य आहे आले बुद्धीच्या. बुद्धी म्हणजे अंतकरण. अंतकरणामध्ये वैराग्य गर्भ आहे, आणि वैराग्य गर्भ असेल तर त्याला ब्रह्मप्राप्तीचा डोहळा होतो. का हो? अजून हा गर्भ वाढायचा, म्हणजे वैराग्य वाढायचं, मग ब्रह्मप्राप्तीचं फळ यायचं. ज्ञानोबा म्हणतात, अडचण ती नाही आहे, दिवस जरी कमी असेल, पण जर वसंताचं आगमन झालं तर जशी फळं लागतात की नाही. एरवी दिवस तरी या अपुरे, परी वैराग्य वसंताचे निभरे, जे सोहम भाव महुरे मोडून आला. आणि म्हणून याला आपण साधना सांगितली की या अर्जुनाला ब्रह्मप्राप्ती होण्याकरता कोणती अडचण पडणार नाही. मला भाव काय सांगायचा, योग्यता असल्याशिवाय परमार्थामध्ये काहीच मिळत नाही. म्हणून मनुष्याने पहिल्यांदा योग्यता संपादन करावी. कोणाची स्पर्धा करण्याची काहीच गरज नाही आहे. आपण फक्त आपली पात्रता योग्यता वाढवीत जावी. आपली योग्यता वाढली
की बरोबर सगळ्या योग्य गोष्टीचा योग आपल्या जीवनात येतच असतो. योग्यता, योग्य आणि योग येणारच आहे, पण याकरिता आपण आपली साधना दररोज आपण आपलं निरीक्षण केलं पाहिजे. दुसऱ्यांचं जेवढं करतो तेवढं 1 जरी आपलं केलं तर आपली खूप मोठी प्रगती होऊ शकते. पात्रता फार महत्त्वाची, आणि जी सामान्य अधिकारासुद्धा सामान्य फळाकरतासुद्धा पात्रताच लागते बघा. हे तर फार मोठं फळ आहे, याकरता योग्यता लागते. मग कोणती योग्यता लागेल बरं? ती योग्यता पाहत असताना सगळ्या योग्यता ज्या एका व्यक्तिमत्वाच्या ठिकाणी आल्या ते गीतेतलं पात्र आहे भक्तराज अर्जुनासारखं. मग आता भक्तराज अर्जुनाने ऐकलं कसं, त्याच्या जीवनामध्ये काय काय भूमिका होतात, जेवढ्या ज्ञानेश्वरीमध्ये ओव्या भक्तराज अर्जुनाच्या संबंधाने आल्या आहेत त्या सगळ्या ओव्यांचा आपल्याला या ओवीमध्ये विचार करता येण्यासारखा आहे. काय असावं लागतं ऐकण्यासाठी? एक तर असं आहे की मनुष्याला चांगलं ऐकण्याचं योगच येत नाही. उपनिषदातलं प्रमाण आहे श्रवणायापि बहुभिर्यो न लभ्यः. हे परमात्म तत्व श्रवण करण्याकरता सुद्धा बऱ्याचदा मिळत नाही. यदा कदाचित श्रवण करण्याचा योग आला तर बऱ्याच साधकांना अनुकूलतेमध्येच योग येतो, प्रतिकूलतेमध्ये ऐकण्याचा योग येत नाही. आणि प्रतिकूलतेमध्ये ऐकावं कसं, यामध्ये श्रोत्याची फार मोठी कसोटी असते. यात त्याच्या असणाऱ्या एकाग्रतेचा कस लागतो. समजा गंगेचा काठ आहे, एकांतातला आश्रम आहे, जंगलामध्ये गुरुकुल आहे, किंवा एखाद्या गिरी पर्वतावर कपारीमध्ये संवाद सुरू आहे. इथे अडचण काहीच नाही. क्षीरसिंधू परिसरी असा परिसर आहे, अडचण ती नाही आहे. पण जी जागा प्रवचनाकरता योग्य नाही आणि त्या जागेमध्ये जर ब्रह्मज्ञानाचा पाठ होत असेल तर समजून घ्यावं ती वक्त्याची आणि श्रोत्यांची दोघांची सुद्धा कसोटी आहे. पण जर श्रोता चांगला मिळाला ना तो वक्ता विक्षेप पाहत नसतो. तो आपला अंतकणातलं ज्ञान भांडार त्याच्यासमोर रिचवीत असतो. भगवान असं म्हणतात, अरे अर्जुना, 9व्या अध्यायातला विचार आहे, जर विचार केला तर म्हणे भले केले पार्था, एरवी हा अनवसर सर्वथा, परी बोलवी तसे आस्था तुझी माते. अरे अर्जुना, या रणांगणावर इथे काही युद्धाच्या गोष्टी सांगाव्या असा हा प्रसंग आहे आणि तिथं ब्रह्मज्ञान सांगावं हा अनवसर आहे. पण काय करावं, तुझी आस्था मला बोलण्याकरता भाग पाडते इतका श्रोत्याचा अधिकार असावा. म्हणून वक्त्याच्या हृदयातून काय बाजूला काढायचं हे श्रोत्याच्या मनावर आहे. जर सप्रेम श्रोता मिळाला तर वक्त्यालाही आनंद व्हावा. तुझी आस्था मला बोलण्याकरता भाग पाडते. अर्जुना, काय सांगावं तुला, मलाही बोलण्याचीच आवड आहे ना. पै आम्हाही वाडे कोडे अखंड बोलो आवडे, परी काय कीजे न जोडे पुसते ऐसे. भगवंताची खंत आहे बरं. ती खंत भगवंताने कुठंच बोलून दाखवली नाही, पण ज्ञानोबांनी देवाच्या मनातली खंत सांगितली. कारण देवाचं मनोगत दाखवण्याकरताच ते आलेले आहेत. देवाचे मनोगत तो दावीत हास्य मूर्त. भगवान म्हटले, अर्जुना मलाही असं वाटतं ना रे माझे प्रवचन व्हावे, पण काय करावं मला विचारणारं कोणी भेटतच नाही. आम्हाही वाडे कोडे अखंड बोलो आवडे, परी काय कीजे न जोडे पुसते ऐसे. तोंड भरूनी बोलीजे दाटूनी खेवदीजे, ऐसे कवन आहे ज्याच्या जी दिठीचे पाहता निविजे. का तोंड भरूनी बोलीजे दाटूनी खेवदीचे, ऐसे कोण आहे. नजरेनं पाहिल्याबरोबर आपण शांत व्हावं, ज्याला कडकडून आलिंगन द्यावं आणि तोंड भरून बोलावं. जगामध्ये तुझ्यासारखा असा कोणीच नाही. जेव्हा नारदजी वसुदेवांच्या घरी आगमन करतात भागवतामध्ये, तेव्हा वसुदेवानी नारदांना प्रश्न केला की मला ब्रह्मज्ञान सांगा. नारदजी म्हणले, काय प्रश्न करता. जे तुम्हाला ब्रह्मज्ञान सांगायचं त्यांचं नामदेव महाराज वर्णन करतात. परब्रह्म निष्काम तो हा गवळी या घरी. हा परमात्मा ज्या ब्रह्माचं तुम्हाला ज्ञान करायचं ते ब्रह्म तर साक्षात तुमच्या घरीच आहे ना. वसुदेवजी म्हणले, हे खरं आहे, पण ते ब्रह्म माझ्याशी बोलतच नाही. ते ब्रह्म सकाळी सकाळी माझं दर्शन घेते. तो हा माझा पुत्र श्रीकृष्ण, परी मज न सांगे ब्रह्मज्ञान, तोची वंदी माझे चरण, म्हणे बाळक पूर्ण मी तुझे. माझा हा श्रीकृष्ण पुत्र साक्षात ब्रह्म आहे हे मलाही माहिती, पण काय करावं ते मला ब्रह्मज्ञान सांगत नाही. मला यातला एक भाव सांगायचा आहे.
जे ब्रह्मज्ञान भगवंताने आपल्या पिताश्री, मातोश्री, बंधू बळीभद्र आणि लक्ष्मी मातेला सुद्धा सांगितलं नाही. बरं जाऊ त्यांना का सांगेना, अडचण ती नाही, पण ते अर्जुनाला सांगितलं यातही अडचण नाही, रणांगणात सांगितलं. हे फार मोठी अडचण आहे. एरवी बरेच प्रसंग मिळाले ना यांना, पण भगवंताने त्या प्रसंगात नाही सांगितलं. का? जगामध्ये एक आदर्श व्यक्तिमत्व असं प्रतिष्ठित व्हावं की जे विक्षेपामध्ये सुद्धा एकाग्रता साधू शकतं ना ऐकू शकतं. देवाने कुणाला सांगितलं नाही. अहो संग्राम हा वाणिया, मापे नारांचाचे आनिया, सुनी मांस घे मवनिया जीवितेशी, ऐसिया समयी कर कसे, भोगी जत स्वानंद राज्य कैसे, आजी भाग्योदय हा नसे आणिके ठाई. ज्ञानोबराय अर्जुनाच्या भाग्याचं वर्णन करतात. संग्राम व्यापारी आहे, त्या व्यापाऱ्याकडे अणुकुचीदार बाणाची टोकही माप आहे, आणि माप टाकल्यानंतर त्या मापाच्या मोबदल्यामध्ये तो काय घेतो? मांसाचे लचके घेतो. किती बिकट प्रसंग आहे. कोणता बाण कधी आपल्या हृदयाचा छेद घेईल काही सांगता येत नाही. आणि अशा कर्कश प्रसंगामध्ये हा भक्तराज अर्जुन आपल्या स्वानंदाचा उपभोग घेतो आहे. इतक्या कर्कश प्रसंगामध्ये ऐकणं ही खरी कसोटी आहे. म्हणून तर अर्जुनाची पांती. ज्ञानोबा म्हणतात, ज्याला श्रवण करायचं आहे ना, तो अर्जुनाच्या ठिकाणी असणारी जी लक्षणं आहेत त्या लक्षणांच्या समानतेला आला पाहिजे. पंक्तीला बसायचं म्हटलं ना तर कमीत कमी तेवढा आपला अधिकार असला पाहिजे ना. आता आपल्याकडं काही नाही, आपल्याकडं कीर्तनकाराचा मान कुठपर्यंत? कीर्तन होईपर्यंत. एकदा ज्ञानदेव तुकाराम झालं की त्यालाही जागा बसायला मिळत नाही. हा आपल्याकडचा अधिकार आहे, सोडून देतो भाग. एरवी हे आपल्याकडं आहे. पण आपण जर उत्तर भारतामध्ये गेलो की नाही तर तिथं प्रत्येकाचे अधिकार ठरलेले बघा. महामंडलेश्वरांनी कुठं बसायचं, संन्यासी महापुरुषांनी कुठं बसायचं, ज्यांनी नूतन संन्यास ग्रहण केला त्यांनी कुठं विराजमान व्हायचं, नैष्टिक ब्रह्मचारी लोकांनी कुठं बसायचं, आणि बाकीचे मग ते अन्नदाते यजमान वगैरे यांचाही अधिकार वेगळा ठरला आहे बघा. ते कोणी कोणाच्या पंक्तीला बसत नाही. मग आता पंक्तीला बसण्याकरता सामान्य गोष्ट आहे, जर अधिकाराची योग्यता लागते तर ज्ञानोबा म्हणतात तुम्हाला जर ऐकायचंच असेल तर अर्जुनाची पांती, भक्तराज अर्जुनाच्या पंक्तीला योग्यता संपादन करून विराजमान व्हावं लागेल. आणि मग अर्जुनाच्या पंक्तीला जर आपल्याला बसायचं असेल तर मग अर्जुनाच्या ठिकाणी जे काही गुण असतील त्या गुणांचा आपल्या जीवनामध्ये आपल्याला समावेश करावा लागेल. कोणते कोणते गुण आहेत? बरेच गुण आहेत, पण त्या खरं तर असं आहे की भक्तराज अर्जुन सगळ्या गुणांचं एकमेव आश्रय ठिकाण आहे. भगवान असं म्हणतात, गुणनिधी सांगितलं या पांडवा, सांगितलं या दैवा, गुण तू तव पांडवा, सांगितले या दैवा, गुणनिधी बरवा जन्मलासी. 16व्या अध्यायातली ओवी आहे. अभयम सत्व संशुद्धीर या श्लोकापासून तन आतिमानिता इथपर्यंत जे काही 26 गुण सांगितले की नाही, त्या 26 गुणांच्या बाबतीमध्ये तो गुणनिधीच आहे. म्हणजे 26 प्रकारचे गुण ज्या एका अंतःकरणामध्ये राहण्याकरता आले, असं गुणांचं आश्रय ठिकाण म्हणजे भक्तराज अर्जुन आहे. आणि 26 प्रकारचे गुण जर आपल्या ठिकाणी आले दैवी संपत्तीचे, तर आपण भक्तराज अर्जुनाच्या योग्यतेलाच प्राप्त हो. याचा अर्थच असा आहे, भक्ताचा महिमा भक्तची जाणती, दुसऱ्यांना हे मिळणार नाही. तुका म्हणे अंगे व्हावेचे आपण, तरीच महिमा न येईल कळो, असा अर्थ आहे. मग त्यापैकी 5 गुण महत्त्वाचे आहेत. 9व्या अध्यायामध्ये आले. ज्ञानोबांनी त्या बाबतीमध्ये भगवंताने एकच सद्गुण ठेवला. ज्ञानोबांनी त्याचा विस्तार 5 प्रकारे केला. इदंतु ते गुह्यतमं प्रवक्ष्यामि अनसूयवे. अनसूयवे मी कशाला म्हणतात? त्याकरिता पहिल्यांदा असूया बघावी लागेल. समोरच्या व्यक्तीच्या ठिकाणी गुण असतात आणि गुणांच्या ठिकाणी जो दोषांचा आरोप करतो ना त्याला असूया असं म्हणतात. असतात सद्गुण, पण याला वाटतात दुर्गुण, त्याला म्हणतात असूया. ती वृत्ती आहे आणि ती ज्याच्या ठिकाणी नाही त्याला म्हणतात अनसूयवे. म्हणून तर अत्री माता, आपलं अत्री ऋषी आणि दत्तात्रय प्रभूंची माता अनसूया, जिच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची असूया नाही, म्हणून अन अधिक असूया. मग त्याचं ते संधीचा पुन्हा मग पदच्छेद आणि पदच्छेद केला तर अन,
असूया आणि जोडणी केली तर अनसूया, जिच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची असूया नाही, म्हणजे ज्याच्या मनात, आपल्या भाषेत सांगू का, ज्याच्या मनात गाठी नाही. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. ज्याच्या मनामध्ये कोणाच्याविषयी गाठ नाही त्याला म्हणतात अनसूयवे. आणि भगवान म्हणतात जो गुणाच्या ठिकाणी दोषारोपण कधीच करत नाही, फार झालं तर समोरच्या व्यक्तीचे गुण पाहतो आणि जर त्याच्याकडे गुण कमी असेल तर आपले देतो. तैसे आपुलेने गुणे पुढीलांचे उणे, फिडून या पाहणे तयाकडे, त्या व्यक्तीला म्हणतात अनसूयवे. म्हणून भगवान म्हणतात हे मी तुला गुह्यतम ज्ञान सांगतो. यावर ज्ञानोबारे 5 प्रकारे परिष्करण करतात. परियसे गा प्राज्ञा, तू तव आस्थेचीच संज्ञा, बोलिली गोष्टीचे अवज्ञा नेनसे करून. ज्याला सांगायचं तो आस्थेची मूर्तिमंत संज्ञा आकृती असावी, म्हणजे त्याच्या मनामध्ये श्रद्धेचा परमोत्कर्ष असावा. हा झाला पहिला सद्गुण. दुसरा सांगतात या लागी सुमन आणि शुद्धमती, जो अनिंदक अनन्यगती, पैगा गौप्यही परितया प्रती, चावडी जे सुखे तरी प्रस्तुत आता गुणीही, तो वाचवून आन नाही, मनोनी गुज तरी तुझ्या ठाई लपवू नये. त्याच अध्यायामध्ये त्या सगळ्या ओव्या आलेल्या आहेत. ज्याला सांगायचं त्याच्या मनामध्ये आस्था असावी. पुढचं लक्षण आहे सुमन, जो चांगल्या मनाचा असावा. चांगल्या मनाचा म्हणजे ते विचारसागरामध्ये ना पहिल्यांदा यच्च यावत मानव मात्राच्या अंतःकरणामध्ये 3 प्रकारचे दोष असतात असं सुरुवात केलं अधिकाऱ्याचं लक्षण सांगत असताना. आणि त्यामध्ये मग पाप करण्याची वासना त्याला म्हणतात मल, आणि ते ज्याच्या ठिकाणी नाही त्याला म्हणतात सुमन. म्हणजे एक वाईट मन आहे आणि एक चांगलं मन आहे. चांगल्या मनाच्या व्यक्तीला पाप करावंसं वाटत नाही. आपल्याला सगळ्यांना इतिहास माहिती, काही अस्त्र आणि शस्त्रविद्या इंद्राकडून संपादन करावी, भक्तराज अर्जुनाने तपश्चर्या केली आणि त्यांचं ते अपूर्व अशा प्रकारचं शौर्य, धैर्य, पराक्रम पाहिला की स्वर्गातली अप्सरा मोहित झाली आणि त्याने अर्जुनाकडे आपली इच्छा प्रगट केली. अर्जुनाने सांगितलं नाही, तो आमच्या पूर्वजांची माता आहे. त्याने सांगितलं पूर्वजांची माता ही नियम मृत्यूलोकातले आहे, स्वर्गलोकात इथं काही बंधन नाही कर्माचं. मग तो माझी इच्छा पूर्ण करू शकत नाही, तुला शाप देईल. ते म्हणले शाप चालेल पण पाप नाही करू देणार. वैकुंठवासी गुरुवारी गोलेबाबा सांगायचे, बुवा भक्तराज अर्जुनाने शाप पत्करला पण पाप नाही केलं. पाप करण्याच्या वासनेला कुमन म्हणतात आणि जो पाप करत नाही त्याला सुमन म्हणतात. या लागी सुमन, जो व्यक्ती पाप भीरू आहे त्यालाच ब्रह्मज्ञान पचतं, बाकीच्यांना अंगावर बांधणं कठीण आहे. काही काही लोक ब्रह्मज्ञान संपादन करतात आणि आपल्या पापाला पुष्ट करतात, म्हणजे पापाला अनुमोदन देतात एक प्रकारे, किंवा त्या पापाला मान्य करतात की आम्हाला काही पाप लागणार नाही कधी केल्यावर का. असं नाही चालत. खरा ब्रह्मज्ञानी महात्मा पापच करणार नाही. चुकून झालं तर त्याला दोष लागत नाही. सुमन, शुद्धमती, ज्याची बुद्धी अत्यंत पवित्र आहे, कारण मुळामध्ये परमात्मा तत्वच पवित्र आहे. पवित्राला ग्रहण करायचं असेल तर बुद्धी शुद्ध असावी लागते. बरं, ज्या बुद्धीमध्ये रजोगुणाचं चांचल्य नाही, तमोगुणाचं जाड्य नाही आणि शुद्ध सत्वगुणाचा आविर्भाव आहे त्याला शुद्धमती असं म्हणतात. पुन्हा अनिंदक, त्याने कोणाचीच निंदा करू नये. जगातल्या सगळ्या पापाचं महत्त्वाचं कारण निंदा. का येते निंदकापाशी अशेष पापे, सगळी पाप निंदा करणाऱ्याकडे येते. आणि ज्याला चांगलं ज्ञान संपादन करायचं त्याने निंदा करू नये. कोणाची करू नये, कोणाचीच करू नये, पण कमीत कमी वक्त्याची तरी करू नये. ज्यांच्याकडून आपण ऐकले 2 तास कीर्तन त्यांची तर करू नये ना. माणसं कीर्तनातून निघाले की लगेच कपडे झटकतात, लगेच सांगायचं कामच आहे त्यांचं असं म्हणतात, म्हणजे लगेच निंदा करणार. त्याला काय ब्रह्मज्ञान संपादन होणार आहे. म्हणून ऐकणारा श्रोता अनिंदक असावा आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे अनन्य गती, तो एक निष्ठा असावा. म्हणजे या सगळ्या गुणांचा जर उत्कर्ष झाला तर त्याला श्रवण करण्याची योग्यता प्राप्त होते. पण श्रवण करण्याची योग्यता प्रतिकूलतेमध्ये त्याची परीक्षा द्यावी लागते. श्रवण करायचं असेल तर श्रवणी ध्यानी अंतराय, नाथ महाराजांनी 4 दोष सांगितले बघा. श्रवण करत असतानाही 4 दोष लागतात.
आणि ध्यान करत असतानाही 4 अपाय किंवा दोष चुकवावे लागतात. श्रवणी ध्यानी अंतराय, लय विक्षेप कषाय, कारसस्वादुही होय. हे 4 अपाय चुकवावे. लय, विक्षेप, कषाय आणि रसास्वाद हे सगळे चुकवावे लागतात श्रवण करत असताना. याचं काय लक्षण आहे? मुळामध्ये भागवतामध्ये पाहिलं की लक्षणे लक्षात येईल. पण आता एक चालता चालता एका वाक्यामध्ये श्रवण करणाऱ्या व्यक्तीकडे लय नसावा. लय म्हणजे काय? त्याची वृत्ती जर निद्रेमध्ये जात असेल, झोप लागत असेल तर त्याला लय असं म्हणतात. वृत्ती अज्ञानामध्ये लयाला जाते बघा. सुषुप्ती अवस्थेमध्ये काही ते श्रवणाकरता वृत्ती एकाग्र लागते, मग काहींची वृत्ती लयालाही जात नाही आणि एकाग्रही होत नाही. डोळे तर उघडे असतात पण आतमध्ये काही उतरत नाही, त्याला तंद्रा म्हणतात. हे आपण शोध काढलेला आहे नवीन. हे तंद्रावृत्ती आपली आहे. म्हणजे डोळे तर 7-8 उघडे आहे पण काय ऐकलं हे काही कळत नाही. म्हणून आपल्याला लय नावाची वृत्ती अंतःकरणाला प्राप्त होऊ नये याकरता आपली विश्रांती पण योग्य झाली पाहिजे आणि आपलं रात्रीचंही भोजन गरिष्ठ न होता एकदम सुपाच्य झालं पाहिजे. म्हणजे हलकं जेवण रात्री केलं पाहिजे. सकाळचं जेवण राजाप्रमाणे, दुपारचं करूच नाही खरं तर, प्रसंग आला तर मंत्र्याप्रमाणे, आणि सायंकाळचं आपल्या एखाद्या कर्मचारी सेवका शिपायाप्रमाणे, सैनिकाप्रमाणे. आपलं तसं नाही, आपला उलट क्रम आहे. सकाळचं अल्प, दुपारचं थोडंसं दीर्घ, सायंकाळचं अतिदीर्घ. त्यामुळे काय होतं, रात्री जे अन्न आपण खाल्लं ते जर पचलं नाही तर ते आपल्याला एकाग्र होऊ देत नाही, व्याधी निर्माण करतं. म्हणून लय नसावा. पुढे विक्षेप, श्रवण करतो आहे पण विषय चिंतनाची गोडी अंतःकरणातून जातच नाही, त्यामुळे मन फेकलं जातं बाहेर, त्याला विक्षेप असं म्हणतात. कषाय, कषाय म्हणजे चित्रविचित्र आकार त्याच्या अंतःकरणात प्रगट होणं. गुरुवारी मारुती बाबा सांगत असतात, एक विद्यार्थी म्हणजे एका महात्म्याकडे गेला आणि गुरुजी मला ब्रह्म दाखवा. ते म्हणे अरे ब्रह्म असं काही दिसत नसतं. नाही म्हणे मला दाखवाच ब्रह्म. ठीक आहे म्हणे. मग त्याला एका खोलीमध्ये घेतलं, दिवा बंद केला, अंधार झाला सगळा. आणि जे असे करकोचून त्याचे डोळे दाबले. आता ते डोळे जास्त जोरात दाबले की ते हिरवा, पिवळा, निळा असा काहीतरी आकार येतो. तो गुरुजी थांबा थांबा, पिवळा आकार आला, त्यालाच ब्रह्म म्हणतात. हाय कषाय, कषाय हा काहीतरी आकार वगैरे दिसणं. आणि पुढे रसास्वादन, जो दृष्टांत दिला आहे सिद्धांत करता तो दृष्टांतच आठवत राहणं, त्याच्यात रममान होणं आणि सिद्धांतावर लवकर न येणं, याला रसास्वाद असं म्हणतात. हे 4 अपाय चुकवले पाहिजे तर त्याला श्रवण करण्याची योग्यता प्राप्त होते. म्हणजे आस्था, सुमन, शुद्धमती, अनिंदक, अनन्यगती, 4 अपाय चुकविणारा हा श्रवणाचा खरा परमार्थाचा अधिकारी आहे. आणि या सगळ्या योग्यता भक्तराज अर्जुनाच्या ठिकाणी प्रगट झाल्या. भगवान म्हणतात, अर्जुना खरं सांगू का, तो माझा भक्त आहे, तो माझा सखा आहे. भक्तोसी मी सखा चेती, हे सगळं आहे. तो माझा अंशही आहे. आणि सुभद्रा ही माझी बहीण, तिच्यासोबत तुझं लग्न झाल्यामुळे तो माझा मेवनाही आहे. पण भगवान 14व्या अध्यायामध्ये अर्जुनाला जावई करतात. भगवान म्हणतात, अर्जुना तू सामान्य नाही, तो प्रकर्षेन ज्ञायते अनया इति प्रज्ञा, जिच्याद्वारे प्रकर्षे करून परमात्म तत्व जाणल्या जातं त्या बुद्धीला प्रज्ञा असं म्हणतात. प्रज्ञा नावाच्या बुद्धीचा अगोदरच तू पती आहे, प्रज्ञाकांता. मग अगोदरच अर्जुनाचं लग्न झालं, हे साहित्यात भाषात वे बरं. प्रज्ञा म्हणजे बुद्धिमत्ता, श्रेष्ठ बुद्धिमत्ता, आणि त्या बुद्धिमत्तेबरोबर तुझं लग्न झालं. पण अजूनही तुझे गुण पाहिले की मला असं वाटतं माझ्या जीवनामध्ये असणारी वक्तृत्व नावाची कन्या हे तुला समर्पण करावी. मग म्हणे गा प्रज्ञाकांता, उजवली आजी वक्तृत्वता, जे बोला एवढा श्रोता जोडलासी. जेवढा वक्त्याचा शब्द आहे ना तेवढं ग्रहण करण्याच्या तुझ्या अंतःकरणाची योग्यता आहे. माझ्या शब्दा एवढा श्रोता मला मिळाला, बोला एवढा श्रोता जोडलासी. मला असं वाटतं आज माझी वक्तृत्वता नावाची कन्या, तिचा विवाह झाला. याचा अर्थ तो माझा आता जावईसुद्धा आहे. म्हणजे सुभद्रा मातेबरोबर लग्न केल्यामुळे सुभद्रा भगवंताची बहीण आहे. पण हा मेवना वक्तृत्व नावाची कन्येबरोबर लग्न झाल्यामुळे जावाई. शिष्यस्तेहम माम शादी,
मला उपदेश करा म्हणून शिष्य, प्रेम करतो म्हणून भक्त, सारथ्यपण पार्थाचे म्हणून सखा. सगळी नाती अर्जुनाची देवाकडे आहे. मग म्हणे गा प्रज्ञा कांता. किंवा भगवंत ज्ञानोबा असं म्हणता, जर परमात्मा हा अगस्ती असेल, आपला परमात्मा समुद्र असेल ज्ञानाचा, तर त्या समुद्राला एका घोटात प्राशन करणारा हा भक्तराज अर्जुन अगस्ती आहे. म्हणजे का हो, एक तर अगस्ती अगोदर होऊन गेले, नाही ते नाही, हा अगस्तीची दुसरा. श्रीकृष्ण उक्ती सागरा हा अगस्तीची दुसरा. म्हणून घोट भरोप आहे एक सारा अवघे याचा. जेवढं देवाचं ज्ञान असेल ना, त्या सगळ्या ज्ञानाचा एकाच घोटामध्ये प्राशन करावा एवढा अर्जुनाचा अधिकार आहे. म्हणजे ज्याच्या ठिकाणी श्रवणाचे 4 अपाय नाही, सगळ्या गुणांचा परमोत्कर्ष आहे, ऐकण्याच्या बाबतीमध्ये प्रज्ञा चांगली आहे, किंवा जो देव जेही काही सांगतील ते सगळं प्राशन तो करतो, एकही शब्द वाया जाऊ देत नाही, याला म्हणतात हा श्रोत्याचा अधिकार आहे. आणि देवाचं वर्णन केलं अर्जुना. आतापर्यंत जगामध्ये अनेक ऐकणारे झाले, पण त्या सगळ्या ऐकणाऱ्यामध्ये राजा आहे तू रे, राजा तू राजा आहेस असं म्हणतात. म्हणे परिसनेयाच्या राया ऐके बापा धनंजया, ऐशी जळो सरली या माया, तिथं जाळीते तेही जळे. परिसनेयाच्या राया, श्रवण तर परीक्षित राजानेही केलं, पण तिथं गंगेचा काठ आहे, शुकाचार्य सांगायला आहेत, 7 दिवसाचा कालावधी आहे. म्हणजे ठीक आहे, 7 दिवसानंतर मृत्यू येणार आहे. परीक्षित राजासुद्धा ऐकण्याच्या बाबतीमध्ये श्रेष्ठच आहे, पण युद्धामध्ये ऐकायचं. पुन्हा उडी घातली खाला रथोनिया, एकतर रथावर किंवा रथाच्या खाली बसून ऐकायचं आणि गोंधळात ऐकायचं. म्हणून तो सगळ्या श्रवण करणाऱ्यामध्ये राजा आहे. आणि असा असल्यामुळेच तुझ्याशी हे सांगावं असं मला वाटतं. ज्ञानोबाला म्हणतात हे सगळे गुण जर आपल्याकडे आले ना, मी बाकीचे अर्जुनाच्या पराक्रमाचे गुण नाही सांगितले, कारण ज्ञानोबांना ते इथं अपेक्षित नाही. ज्ञानोबाला फक्त एक परिसनया एवढीच इथं अपेक्षा आहे. परिसनया म्हणजे श्रवण करणं एवढीच अपेक्षा आहे. मग श्रवणाकरता आस्था, सुमन, शुद्धमती, अनिंदक अनन्य गती, 4 अपाय चुकविणारा, एकाग्र होणारा, प्रज्ञा पृथ्वीचा रावू, हे सगळे श्रवणाला अनुसरून गुण आहेत. म्हणून आपल्याला अर्जुनाचा पराक्रम किती आहे, अक्षविणी अकरान जिनेचे काही, तो संबंध इथं नाही घ्यायचा, कारण ते युद्धामध्ये उपयोगाला येणार आहे. पण श्रवणाकरता जे अपेक्षित आहे, जे परिसनया हा शब्द असल्यामुळे श्रवणाकरता जे जे लागतं ते सगळे गुण आपल्याला अंगी बाणावे लागतील. अहो, या शब्दातून ज्ञानोबारांचा आदर आहे बरं. अहो सगळ्यांना म्हणतात, सगळे समोर बसलेले श्रोते, अहो ऐका, अर्जुनाची पांती जे परिसनया योग्य होती, भक्तराज अर्जुनाच्या ठिकाणी असणारे गुण आणि त्या गुणाच्या योग्यतेनुसार त्या पंक्तीला बसण्याकरता ज्यांची योग्यता आहे, पण ती योग्यता कोणती, श्रवणाची. श्रवणा करताना लागणारे सगळे सद्गुण आणि या सद्गुणाने संपन्न होऊन जेही भक्तराज अर्जुनाच्या पंक्तीला बसू शकतात, तीही कृपा करुणी संती अवधान द्यावे. तीही म्हणजे त्या सगळ्या संतांनी माझ्यावर कृपा करावी. काय कृपा करावी, अवधान द्यावे, हीच कृपा करावी. तुम्ही दिलेलं लक्ष हे मला गीतेच्या व्याख्यानाकरता आवश्यक आहे. यातला एक भाव असा आहे, पहिला भाव असा, जर श्रोत्यांनी लक्ष दिलं तर वक्त्याला सांगण्याकरता उत्साह येतो. असं घडतं बरं बऱ्याचदा. कधी कधी आपण फार तयारी करून गेलेलो नसतो कीर्तनाला, पण तिथलं वातावरणच एवढं सुंदर असतं की अभंगावर आपल्याला अपूर्व भाव स्फुरतात. आणि मग जे अपूर्व भाव आपल्याला स्फुरले ते आपण मनात घेऊन एखाद्या ठिकाणी कीर्तनाला जातो, तर तिथलंही वातावरण एवढं भयानक असतं की कधी कधी आपण कोणता अभंग घेतला हेही आठवत नाही. असे कधी कधी घडतं. त्याला आस्था म्हणतात बघा. परिसनया योग्य होते, अवधान द्यावे याकरता आवश्यक आहे की श्रोत्यांनी लक्ष दिलं तर वक्त्याला चांगल्या प्रकारे सांगण्याचा उत्साह येतो. हा पहिला अर्थ. आणि दुसरा अर्थ, समोर सद्गुरू श्री निवृत्तीनाथ महाराज बसलेले आहेत. जर त्यांची कृपा दृष्टीचा वर्षाव आपल्यावर झाला तर ज्ञानोपरायण हेच अपेक्षित आहे की तुमच्या कृपादृष्टीचा वर्षाव माझ्यावर होत राहील, तर तुम्हाला अपेक्षित असणारं व्याख्यान तुम्ही माझ्याकडून करवून घ्याल. याकरता समोर बसणारे आपण सगळे संत आहात. ज्ञानोबाराय श्रोत्यांना फक्त श्रोता कधीच म्हणत नाही,
ज्ञानदेव म्हणे तुम्ही संत ओळगावे ती आम्ही, किंवा तुम्ही संत माझी आकडा दिठीचा कराल बहुडा, तरी तुम्हा माने एवढा होईन मी. वक्त्याने श्रोत्यांना कधी कमी लेखू नये, कारण वक्त्याचा विकास करणारे सगळे श्रोते असतात. आता तुम्ही तुमच्या जीवनातला वेळ देता म्हणून तर मला चिंतन घडतं आहे की नाही. मग उपकार माझा नाही, उपकार तुमच्या सर्वांचे आहेत. वक्ता तो वक्ताची नव्हे श्रोते नवीन, म्हणून ते लक्ष जर आपण दिलं माझ्यावर, तर तुम्हाला अपेक्षित असणाऱ्या ग्रंथाची रचना आपण माझ्याकडून करवून घ्याल. म्हणून ज्ञानोबा सगळ्यांना संत असं म्हणतात. तैसे तुम्ही संत माहेर माझे. समोर बसलेले सगळे भाविक कोण आहे? सगळे संत आहेत. आता यातला एक बारकावा असा आहे, काही महापुरुषांचं म्हणणं असं आहे की ज्ञानोबा इथं असं म्हणतात की अर्जुनाच्या पंक्तीला बसून श्रवण करण्याची ज्यांची योग्यता असेल त्यांनीच इथं बसावं आणि बाकीच्यांनी बसू नये. तर हा अर्थ काढता येणार नाही. का? त्याचं कारण असं आहे, ज्ञानोबांच्या म्हणण्यानुसार सगळे संत आहेत. कृपा हा शब्द त्याकरता आला नसता, संत हा शब्द आला नसता. ज्या अर्थी कृपा करुणी संती आहो शब्द आला, याचा अर्थ ज्ञानोबा यातून कोणाची उपेक्षा करत नाही, पहिला अर्थ. मग इथं शब्द कसा आला? याचा अर्थ असा आहे की तुम्ही सगळेजण माझ्या दृष्टिकोनातून तुमची एवढी योग्यता आहे की तुम्ही सगळे अर्जुनच आहात. जे अर्जुनाची पांती परिसना योग्य होती असे आपण सगळे संत आहात. आपल्यापैकी एकही न्यून नाही आहे. कारण हा झाला पहिला अर्थ. जर संती या शब्दाला न्याय द्यायचा असेल, कृपा या शब्दाला न्याय द्यायचा असेल, तर ज्ञानोबा श्रोत्यांची उपेक्षा करतात हा भाव घेता येणार नाही. दुसरं कारण, जर आपण असा भाव घेतला की ज्ञानोबा इतरांची उपेक्षा करतात, जे अर्जुनाच्या पंक्तीला योग्य त्यांना आदर देतात, तर ज्ञानोबारायांचं माऊली अंतकरण नाही ना प्रगट होणार. जे ज्ञानोबाराय खेचराच्याही मना आणि सात्विकाचा पान्ना श्रवणासवे सुमना समाधी जोडे असं म्हणतात, त्या ज्ञानोबारायांच्या वाक्याचा असा अर्थ काढता येणार नाही. तिसरा भाव असा आहे, ज्ञानोबाराय शब्द वापरत असताना एवढे सावध आहे की याच ओळीमध्ये फक्त अवधान द्यावे असं म्हणतात, तरी ज्ञानोबाराला असं वाटतं की हा माझा शब्द थोडा अधिकच झाला की काय. लगेच पुढे विनवणी केली आहे बघा. लगेच क्षमा याचना आहे, बोलता अधिकही निघे तरी कोणाची या वर्मी न लगे. बोलता एखादा शब्द निघाला अधिक तर न जाणो कोणाच्या हृदयाला लागेल याची दक्षता घेणारे ज्ञानोबाराय आहेत. म्हणजे शब्द इतका मृदू वापरतात, साच आणि मवाळ, मितुले आणि रसाळ. शब्द जैसे कल्लोळ अमृताचे, विरोधवाद बळू, प्राणी ताप ढाळू, उपहास छळू वर्मस्पर्शू, आटो वेगोविंदानू, आशा शंका प्रतारणू. बघा, प्रतारण शब्द आला, प्राणीताप शब्द आला, आणि ते वाणीतले अवगुण आहे ते ज्ञानोबारा येऊ देणार नाही. म्हणजे सर्वच समोर आलेले आपण माझ्याकरता अर्जुनाच्या योग्यतेच आहेत, म्हणून ज्ञानोबाराय कोणाची उपेक्षा करणार नाहीत. उपेक्षा केली तर एकतर वाणीचा दोष लागेल, उपेक्षा केली तर माऊली अंतकरण प्रगट होणार नाही. आणि उपेक्षा का करणार नाही माहिती आहे का? संती शब्द आला ना, कृपा करुणी शब्द आला, त्यामुळे ज्ञानोबाराय या मला तरी असं वाटतं आहे बरं की ज्ञानोबाराय उपेक्षा करणार नाही. बाबा एक वाक्य बोलले काल परवा की ओव्या पाहत असताना आहे ना, आपल्याला ज्ञानोबारायांचा भाव बघावा लागेल. आपल्याला अपेक्षित भाव काढण्यापेक्षा ज्ञानोबारायांचं व्यक्तिमत्व उच्च कसं होईल असा भाव आपल्याला काढावा लागेल. कारण ज्ञानोबारायांचं, आता तुम्हाला सांगतो थोडंसं पुढं, याच्याही पुढं, आमच्यासारखा सामान्य एखादा व्यक्ती जर व्याख्यान करू लागला तर आम्हाला समोर ज्ञानेश्वरी, अमृतानुभव, पंचदशी, गाथा पाठ करणारी मंडळी मिळतात. आमच्यासारख्याला ज्ञानोबारांना काय मिळणार नाही. म्हणून ज्ञानोबारांच्या समोर सगळे अर्जुनाच्याच योग्यतेचे आहे. अहो अर्जुनाची पांती जे आपण परिसन या योग्य होती, आपली श्रवण करण्याची योग्यता म्हणजे अर्जुनाच्या योग्यतेचीच आहे. आणि असे आपण संत असल्यामुळे कृपा करुणी अवधान द्यावे. मग आता अर्जुनासारखी योग्यता आहे, कृपाही करावी म्हणतात, संतही म्हणतात, मग अवधान द्यावे यांचं लक्ष नाही का? ज्ञानोबारांना असं नाही म्हणायचं अवधान द्यावे हे तुमच्याकरता नाही आहे,
ते अवधान द्यावं, ती मला कृपा मिळावी याकरता आहे. तुम्ही स्थिर नाही म्हणून अवधान द्या असं नाही म्हणायचं. तुमची कृपा माझ्यावर व्हावी याकरता मला अवधान द्या अशी अपेक्षा आहे. मग अवधान द्यावं हाही शब्द कदाचित आपला अधिक वाटेल. लगेच ज्ञानोबा पुन्हा विनवणी करतात, प्रभू हे सलगे म्या म्हणितले, चरणा लागून विनविले, प्रभू सखोल हृदय आपुले म्हणून या. हे म्हणजे काय? अवधान द्यावे हे माझं वाक्य आहे की नाही, एवढाच अर्थ घ्यायचा. जे परिसण्यायोग्य होती ते संतांच्या करता आहे. तुम्ही माझ्याकडे लक्ष द्या, हे जे मी बोललो हे सुद्धा माझं बोलणं परिप्रौढीनं बोले होजी, तुम्हा सर्वज्ञांच्या समाजी दे आवे अवधान हे माझी विनविनी सलगेची. नाथ महाराजांनी भागवतामध्ये असं म्हटलं आहे की सूर्य सदा प्रकाश घन, अग्नि सदा दैदिप्यमान, तैसे संत सदा सावधान, द्यावे अवधान हे विनंती माझी. ती ओवी घेतली की या ओवीचा अर्थ लागतोय बघा. सूर्य सदैव प्रकाश घन आहे, अग्नि सदैव दैदिप्यमान आहे, तसं संत सदा सावधान आहे. मग अवधान द्यावे कोणाला म्हणावं लागतं? जे सावधान नाही त्यांना. पण आपण तर सावधान आहात, मग द्यावे अवधान हे विनवणी माझी, हे माझी विनंती आहे, याचना किंवा प्रार्थना आहे. म्हणून हे सलगी लढिवाळपणाने मी म्हटलेलं आहे. लढिवाळपणा ज्ञानोबा अवधान द्यावे हे वाक्य म्या, इथं शब्द बघा कसा आहे, मी म्हटलं आहे. सलगी म्हणजे लढिवाळपणाने मी म्हणतो आहे. प्रभो चरणा लागून विनविले, हे माझी तुम्हाला आज्ञा नाही, चरणाचा स्पर्श करून हे माझी विनंती आहे की आपण माझ्या बोलण्याकडे लक्ष द्यावं, अवधान द्यावं. मग कदाचित यदा कदाचित जरी अवधान द्यावे मी आपल्याला सगळ्यांना सावध करत असेल तरीसुद्धा त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा मला दोष लागणार नाही. कारण आपलं अंतकरण एवढंही काही संकोचित नाही, मर्यादित नाही, व्यापक आहे. प्रभू सखोल हृदय आपुले म्हणून या. आपलं असणारं अंतकरण फार सखोल आहे, गांभीर्याने युक्त आहे. आणि म्हणून धनी मालक महाराज आपण असल्यामुळे मी आपल्या चरणाला लागून अशा प्रकारे विनंती करत आहे. आता ज्ञानोबरायांनी समोर असणाऱ्या सगळ्या श्रोत्यांना आपण जे काही नवीन ग्रंथाची रचना करणार आहे त्या ग्रंथाची रचना करत असताना कृपा कटाक्ष प्राप्त व्हावा याकरता तुमच्या अवधानाची गरज आहे, कृपेची गरज आहे. आणि जर तुम्ही कृपा कराल तर अशक्य कार्यसुद्धा होऊ शकतं. ज्ञानोबा असं म्हणतात, जर आपल्याला लोखंडाचं सोनं करायचं असेल तर त्या पुरुषाला धातूची किमया कळाली पाहिजे, त्याला किमयागार असं म्हणतात. प्राचीन काळामध्ये काहीतरी धातुशास्त्रातले प्रयोग असतील, त्यानुसार तो व्यक्ती लोखंडापासून सोनं तयार करू शकत होता. किंवा पितळाच्या ठिकाणी असणारा जो काही काळीमा आहे तो जर बाजूला काढला की सोनंच तयार होतं, वेगळं काही सोनं करायची अपेक्षा नाही. पण एखाद्या धातुवादालाही जे प्राप्त होणार नाही असं लोखंडापासून सोनं तयार करता येतं, याकरिता परीस हातात असावा. तसं सद्गुरू कृपा प्राप्त झाली तर कोणतं कार्य होणार नाही, कोणतंही कार्य होऊ शकतं. वास्तविक गीतेचं व्याख्यान करणं कठीण आहे, पण सद्गुरूंची कृपा प्राप्त झाली तर ते व्याख्यान आपल्याला काहीही कठीण जाणार नाही. ना तरी जे धातुवादाही ने जोडे, तो लोहीचे पंधरे सापडे, दरी दैवयोग चढे परिसा हाता, तैशी सद्गुरू कृपा होये, तरी करिता काय आपण नोहे, मनवणी अपार ते माते आहे ज्ञानदेव म्हणे. ज्ञानोबा म्हणतात सद्गुरूंची आपल्यावर कृपा आहे त्यामुळे कोणतंही कार्य होऊ शकतं. मग गीतेचे व्याख्यान काय कठीण आहे. आणि ही कृपा संपादन व्हावी याकरताच आपण माझ्या बोलण्याकडे लक्ष द्यावं. एकतर तुम्ही सावध असाल, ऐकत असाल तर मला भाव नवीन स्फुरतील. तुम्ही सावधान असाल तर तुमची कृपादृष्टी मला प्राप्त होईल. आणि तुम्ही सावध असाल आणि जर काही माझं चुकलं तर मला थांबवताल की हे व्याख्यान इथं चुकतं आहे, इथे फार पाल्हाळ झाला, इथे विस्तार झाला, परी तो रसातिशयो मुकुळी, असं तुम्ही मला सावधही कराल. याकरता तुम्ही लक्ष द्यावं अशी विनवणी केली. अधिकाराचा विचार ज्ञानोबांनी केलाच नाही असं नाही, अधिकाराचा विचार ठिकठिकाणी केलेलाच आहे. पण ग्रंथाचं अध्ययन करत असताना ज्ञानोबांच्या समोर बसलेले जे काही श्रोते आहे
ते फार उच्च अधिकाराचे आहे. त्यामध्ये श्री गुरु निवृत्तीनाथ महाराज आहे, श्री संत सोपानदेव आहे, आदिशक्ती मुक्ताई माता आहे आणि अखंड वेदाचा ध्वनी करणारा रेडेश्वर भगवान विराजमान आहे. आणि एवढी ज्ञानोबांची कीर्ती ऐकलेली सगळे भाविक ऐकायला येतात. जिथे अमृत वाटपाचं कार्य झालं तिथले आजही आपण जर नेवाशाला गेलो ना तर कीर्तनामध्ये इतक्या ओव्या सांगतात. आजही त्या भूमीचा प्रभाव आहे. आजही बरं फक्त कीर्तन करून उभं राहायचं, फक्त त्याला थोडंसं ज्ञानेश्वरीचा व्यासंग पाहिजे. इतक्या ओव्या सांगतात खालचे लोक. तुम्ही फक्त वाक्य उच्चारा, ते ओवीचं प्रमाण देतात. मग आज जर त्या लोकांची एवढी तयारी असेल तर त्या काळात किती असेल. आणि ज्ञानोबा आहे तिथं ज्ञानेश्वरी सांगतात. हे त्या क्षेत्राचं माहिम्य आहे, मोठेपणा आहे. म्हणून ज्ञानोबा म्हणतात, अहो अर्जुनाची पांती जे आपण परिसन या योग्य होती, अशा संतांनी माझ्या बोलण्याकडे लक्ष द्यावं असा भाव. आणि ही विनवणी आहे, हा लढीवाळपणा आहे. कारण आपलं हृदय फार सखोल, म्हणून मी विनंती केली. आता ज्ञानोबा आहे माझ्या लढीवाळपणाला आपल्याला अधिक संतोष प्राप्त होईल या संबंधाने पुढं चिंतन करतील. तो विचार आपण नंतर पाहू. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय.